ग्रॅव्हिटेशन चॅप्टरचं सेकंड पार्ट आपण पाहतो. फर्स्ट पार्ट आपण याच्या आधीच कंप्लीट केलेला आहे, तर त्यामध्ये इंट्रोडक्शन ऑफ ग्रॅव्हिटेशन पाहिलेलं आणि बरेचसे एक्झाम्पलसुद्धा समजून घेतले. तर ज्यांनी पाहिलं नसेल तर ते सिरीज वाईज ते पाहून घ्या. ओके, तर जो फर्स्ट चॅप्टर आहे आपलं ग्रॅव्हिटेशन, त्या ग्रॅव्हिटेशनचं आज आपण सेकंड पार्ट आपण डिस्कस करणार आहोत. आता या सेकंड पार्टमध्ये खूप महत्त्वाची अशी माहिती आहे. तर सर्वात पहिली माहिती आपण पाहतोय ते म्हणजे प्लॅनेटरी पोझिशन अँड मोशन. ओके, प्लॅनेटरी पोझिशन अँड मोशन हे आपण सर्वात आधी स्टडी करतोय. ओके, तर प्लॅनेटरी पोझिशन आणि मोशन. तर प्लॅनेटरी पोझिशन म्हणजे काय पहिलं ते समजून घ्या. तर समजा हा सन आहे. ओके, तर सनच्या सभोवताल आपल्याला माहीतच आहे की काही प्लॅनेट काय करत आहेत, रिव्हॉल्युशन करत आहेत. ओके, तर हा प्लॅनेट, हा एक प्लॅनेट, हा एक प्लॅनेट. तर हे सर्वच्या सर्व जे प्लॅनेट आहेत हे एका विशिष्ट क्रमाने आहेत आणि त्यालाच आपण म्हणतो प्लॅनेटरी पोझिशन. ओके, त्याचबरोबर आहे मोशन. तर मोशन म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर हे जे प्लॅनेट आहेत तर काही प्लॅनेट असे फिरत आहेत, तर काही प्लॅनेट हे या दिशेने फिरत आहेत. ओके, अँड दिस आर कॉल्ड ॲज प्लॅनेटरी मोशन. ओके, तर सर्वांचं पोझिशन वेगवेगळी, सर्वांचं मोशन वेगवेगळं कमी जास्त राहू शकतं. तर तेच आपण यामध्ये डिस्कस करणार आहोत. ओके, तर चला पहिला पॉईंट आपण समजून घेऊया. पहिला पॉईंटमध्ये सांगितलं आहे की प्लॅनेटरी मोशन हॅड बीन ऑब्झर्व बाय ॲस्ट्रॉनॉमर सिन्स ॲन्शियंट टाईम. याचा अर्थ काय, तर प्लॅनेटरी मोशन हे प्राचीन काळापासूनच खगोलशास्त्रज्ञांद्वारे पाहिली जातं किंवा ऑब्झर्व केली जातो आहे. ठीक आहे, म्हणजे ॲन्शियंट टाईमपासूनच प्लॅनेटरी मोशन हे पाहिली जातो आहे, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर सेकंड पॉईंट आपण पाहूया. सेकंड पॉईंट आपल्याला काय म्हणतो आहे, बिफोर गॅलिलिओ ऑल ऑब्झर्वेशन ऑफ द प्लॅनेट्स पोझिशन वेअर मेड विथ द नेक्ड आय. याचा अर्थ काय, तर बिफोर गॅलिलिओ म्हणजे गॅलिलिओच्या आधी. आता गॅलिलिओच्या आधी आणि नंतरचं काय झालं रे हा, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की गॅलिलिओनी दुर्बीण बनवला आहे, टेलेस्कोप. ज्या टेलेस्कोपच्या मदतीने आपण काय पाहू शकलो आहे, ग्रह तारे पाहू शकलो आहे. पण बिफोर गॅलिलिओ म्हणजे याचा अर्थ तेव्हा टेलेस्कोप नव्हता. लक्षात ठेवा, बिफोर गॅलिलिओ म्हणजे तेव्हा काय नव्हतं, टेलेस्कोप नव्हतं. आणि त्याच्यामुळे जो ऑब्झर्वेशन आहे तर तो ऑब्झर्वेशन कशाने केलं जायचं, नेक्ड आय. ओके, जो प्लॅनेट्सच्या पोझिशनचं जो ऑब्झर्वेशन आहे तो नेक्ड आयनी केलं जायचं. आय होप की आपल्या सर्वांना समजलं असेल. मग आलं गॅलिलिओ आणि गॅलिलिओ आला आणि गॅलिलिओनी काय बनवली, दुर्बीण. आणि गॅलिलिओनी जेव्हा दुर्बीण बनवलं तेव्हा सर्वच्या सर्व ऑब्झर्वेशन हे या दुर्बीणच्याद्वारे क्लिअरली स्पष्टपणे घेण्यात आलं. ओके, चला नेक्स्ट पॉईंटकडे वळूया. नेक्स्ट पॉईंट आपल्याला सांगितलं की बाय द 16th सेंचुरी लॉट ऑफ डाटा वेअर अवेलेबल. 16व्या शतकापर्यंत खूप सारा जो डाटा आहे कशाचं, प्लॅनेटरी पोझिशन आणि मोशनचा, प्लॅनेटरी पोझिशन अँड मोशन. तर हा खूप सारा डाटा काय करण्यात आलं, अवेलेबल करण्यात आलं, उपलब्ध झालं. कशामुळे, तर काही ॲस्ट्रॉनॉमरनी तो डाटा काढलं. गॅलिलिओच्या आधी काही लोकांनी नेक्ड आयने पाहून तो डाटा काढलं. गॅलिलिओ आलं, त्याच्या टेलिस्कोपने सुद्धा खूप सारा डाटा शोधण्यात आलं आणि अशा प्रकारचं खूप सारा डाटा हा अवेलेबल झालं. ठीक आहे, तर त्या काळापर्यंत हे डाटा अवेलेबल झालं. त्या डाट्याचा फायदा काय झालं आणि कोणी घेतलं बघा, तर जॉनेस केपलर स्टडी दिस डाटा. काय झालं रे, तर 16th सेंचुरीपर्यंत जो खूप सारा डाटा अवेलेबल होतं त्या डाट्याचा अभ्यास जॉनेस केपलर्सनी केलं. ठीक आहे, स्टडी दिस डाटा अँड ही नोटीस दॅट मोशन ऑफ प्लॅनेट वेअर फॉलो सर्टन लॉज. आणि सर्वात महत्त्वाचं गोष्ट काय, तर जेव्हा त्या जॉनेस केपलर्सनी डाटा अभ्यासल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की जे मोशन आहे प्लॅनेटचं ते विशिष्ट लॉज काय करतं, फॉलो करतं. विशिष्ट लॉ फॉलो करतं असं त्यांच्या लक्षात आलं. आणि विशिष्ट लॉ फॉलो करतो असं त्यांच्या लक्षात आल्यानंतर ही स्टेटेड 3 डिस्क्रायबिंग प्लॅनेटरी मोशन. आणि त्यांनी 3 लॉज त्यांनी सांगितलं जे प्लॅनेटरी मोशन काय करतात, डिस्क्राईब करतात. असे 3 लॉज त्या केपलर्सने आपल्याला सांगितलं. ओके, आता तेच लॉ आता आपण समजून घेऊया रे की ते कोणकोणतं लॉज आहेत. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये पहिलं जो आहे तर फर्स्ट केपलर्स लॉ आपण सर्वात आधी स्टडी करणार आहोत. ओके, तर
केपलर फर्स्ट लॉ. व्हॉट इज द केपलर फर्स्ट लॉ? तर केपलरचा फर्स्ट लॉ समजून घेऊया विद्यार्थी मित्रांनो. केपलरचा फर्स्ट लॉ आहे, द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज ॲन इलिप्स. जे ऑर्बिट आहे प्लॅनेटची ती कोणत्या आकाराची असतं? इलिप्स. ऑर्बिट म्हणजे लक्षात ठेवायचं, ऑर्बिट म्हणजे काय तर तुम्हाला माहीतच असेल. समजा हा पिक्चरमध्ये तुम्हाला दाखवला गेलेला हा सन आहे, ओके, आणि हे आहे ग्रीन कलरमध्ये जे तुम्हाला दाखवलं जातो आहे ते आहे प्लॅनेट. आता हा जो प्लॅनेट आहे हा प्लॅनेट ज्या मार्गाने फिरतं त्या मार्गाला म्हटलं जातं त्या प्लॅनेटची ऑर्बिट. आता जर तुम्ही त्या ऑर्बिटचा आकार जर पाहिले तर तो बरोबर सर्कलही दिसत नाही, असा चपटा सर्कल झाल्यासारखं दिसतं लेंथ नेटसारखं, आणि असा जो आकार असतो लेंथ नेट सर्कलसारखं त्याला आपण म्हणतो आहे इलिप्स. यावरून आपण समजलं असाल की ऑर्बिट जे आहे प्लॅनेटची ते कोणत्या आकाराची असतं? इलिप्स आकाराची असतं. विथ द सन ॲट वन ऑफ द फोसाय. जे सन आहे हा एका फोसायवर असतो, याला फोकायसुद्धा म्हणतात, लक्षात ठेवा. तर फोसाय किंवा फोकाय. तर यामध्ये आपण काय म्हटलं रे की जे ऑर्बिट आहे प्लॅनेटची हे इलिप्स असतं. इलिप्स असतं म्हणजे काय तर हे अशी इलिप्स असतं, आणि या इलिप्सला दोन फोकस असतात. जसं आपण सर्कल घेतलं रे तर सर्कलला काय असतं? सर्कलला एकच सेंटर असतो. तशाच प्रकारचं इलिप्सला दोन फोकस असतात. त्याला आपण सेंटर नाही म्हणणार, फोकस म्हणतो आहे, ठीक आहे. तर हे जे दोन फोकस आहेत तर हे एक आणि हे दुसरं. तर हा बघा, हा इथं एक आणि हा इथं एक दुसरा, ठीक आहे. तर इथं आपल्याला सांगितलं की ऑर्बिट जे आहे प्लॅनेटची हे इलिप्स आहे, म्हणजे असे इलिप्टिकल पार्टमध्ये तो फिरत असतो आहे, आणि त्या पार्टच्या आतमध्ये जे दोन फोकस आहेत त्या दोन फोकसपैकी कोणत्या तरी एका फोकसवर काय असतं? सन असतो, जो तुम्ही या पिक्चरमध्ये ऑब्झर्व करत आहात. हा बघा, हा इथं सन दिसतो आहे, एका फोकसवर तुम्हाला हा इथं सन दिसत आहे की नाही? F1वर आहे आणि F2 तसाच आहे. कधी कधी तो F2वर राहील, F1 तसाच राहील, लक्षात ठेवायचं. तर आय होप की आपल्या सर्वांना समजलं असेल. फर्स्ट लॉ होतं द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज ॲन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोसाय. ओके, नेक्स्ट वन आपण पाहूया. नेक्स्ट लॉ आपण समजून घेऊया. नेक्स्ट लॉ आहे आपलं केपलर्स सेकंड लॉ. ओके, तर केपलर्सचं सेकंड लॉ समजून घेऊया विद्यार्थी मित्रांनो. केपलर्सचं सेकंड लॉ काय आहे बघा. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन. लाईन कोणाला जॉईन करतो आहे? प्लॅनेट अँड सन. लक्षात ठेवा, प्लॅनेट आणि सन म्हणजे नेमकं काय तर तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता. हा आहे रे सन, आणि हा बघा प्लॅनेट फिरत आहे. तर हे समजा मी लाईन इथं जॉईन केलं, हे एक लाईन इथं जॉईन केलं, तर हे झालं लाईन. कोणाला जॉईन केलं आपण? प्लॅनेट आणि सनला. तर समजा याच्या आधी एकच लाईन मी इथं घेतो, हे बघा. तर हा जो प्लॅनेट आहे हा असा फिरत आहे, ओके. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल टाईम. स्वीप करणं म्हणजे समजा हा इथून असा जर आपण घसरवलं तर हा एवढा एरिया समजा त्यांनी कवर केला, ओके. तर हा एरिया समजा त्यांनी एका महिन्यामध्ये घेतलं तर 1 मंथ हा झाला त्याचा टाईम, ओके. एका महिन्यामध्ये एवढा एरिया. आता हा समजा जर 100 युनिट असेल, ओके, 100 युनिट, तर इकडे मी कुठंतरी एक पोझिशन घेतो आहे बघा. हे इथं घेतलं समजा, ओके. हे इकडे सेकंड पोझिशन घेतलं, हा सुद्धा इकडे स्वीप करा, ओके. इकडे घसरवलं तर हा एवढा एरिया त्यांनी कवर केलं. तर हाही समजा दुसऱ्या महिन्यामध्ये म्हणजे एका महिन्यामध्येच केलेला असेल, म्हणजे टाईम इंटरवल जो आहे तर तो सेम आहे. हा एका महिन्याचा आहे, हा एका महिन्याचा आहे. आणि स्वीप कोण करतो आहे? जे लाईन प्लॅनेट आणि सनला जॉईन करतो आहे. तर हा जो एरिया आहे विद्यार्थी मित्रांनो, हा एरिया कसा असतो? सेम असतो, इक्वल असतो. लक्षात ठेवा, असं सेम असतो किंवा इक्वल असतो, हे आपल्याला माहिती असायला पाहिजे, ओके. 1 मंथच घेतला पाहिजे गरजेचं नाही, पण लक्षात ठेवा की जर आपण एकेका मंथचा जर काढलं तर सर्वच्या सर्व जो एरिया आहे तर तो सारख्या टाईम इंटरवलमध्ये सारखा असतो, इक्वल असतो. एवढंच आपल्याला इथं समजून घ्यायचं होतं. आय होप की आपण समजलं असाल. काय म्हटलं आपण? द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन, म्हणजे जी लाईन प्लॅनेट आणि सनला जॉईन करतो, स्वीप इक्वल एरिया, ते अशा प्रकारचं इक्वल एरिया काय करतं? स्वीप करतं. कशामध्ये? इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. इक्वल इंटरवल ऑफ टाईम. हे बघा बाजूच्या पिक्चरमध्ये मी तुम्हाला मंथ वाईज यामध्ये दाखवलेला आहे की तो एरिया कसा. तर हा एरियासुद्धा 100 राहील, तर हा एरिया 100 राहील, हा एरिया 100, हा एरिया 100 राहील, ओके. कारण इक्वल इंटरवलमध्ये इक्वल एरिया काय करतं? स्वीप करतो. दिस इज द केपलर्स सेकंड लॉ. आय होप की एवढं समजलं. नेक्स्ट आहे रे आपण पाहणार केपलर्स थर्ड लॉ, ओके. आता केपलर्सचा जो थर्ड लॉ जो आपण समजून घेतो आहे तो खूप इम्पॉर्टंट मानला जातो आहे. बघा,
काय म्हणतो आहे रे केपलरचं थर्डला, पहिलं ते समजून घेऊया. काय म्हणतो आहे रे, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन. आता याचा अर्थ काय रे, स्क्वेअर म्हणतो आहे, कोणाचा स्क्वेअर म्हणतो आहे हा, इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. चला एक एक शब्द समजून घेऊया, स्क्वेअरला बाजूला ठेवा. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे काय रे, तर पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे तुम्हाला माहीत आहे की समजा हा सन असेल, तर आपली जी अर्थ आहे, तर हे समजा अर्थ आहे, तर अर्थ सनभोवती फिरतो आहे अशी, आणि तिला फिरण्यासाठी 365 किंवा 66 दिवस लागतात, ज्याला आपण 1 वर्ष असं म्हणतो आहे. तर लक्षात आलंच असेल आपल्याला की पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरतो आहे, तर तिला सूर्याचं पूर्ण एक चक्कर करण्यासाठी तिला 1 वर्ष लागतो आहे. याचा अर्थ काय, तर त्यालाच आपण पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणतो आहे, अँड इट इज डिनोटेड बाय कॅपिटल टी. ओके, दिस इज द पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. आय होप की तुम्हाला पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन समजलं असेल. आपण अर्थचं सांगितलं, असेच बाकीचे प्लॅनेट सूर्याभोवती फिरतात, सनभोवती रोटेट होतात, त्याच्यामुळे त्यांचं कंप्लीट रोटेशनसाठी जो टाईम लागेल तो घ्यायचं टी, त्यालाच म्हटलं जातं पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन. इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं रे कुणाशी, मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. तर मीन डिस्टन्स म्हणजे काय, तर बघा हा सन आहे, तर हा त्याचं एक डिस्टन्स आहे, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, पाचवा, सहावा, सातवा, अशा प्रकारचे डिस्टन्स आहेत. यांना R1, R2, R3, R4, R5, R6 अशा प्रकारचं आपण घेऊ शकता. हे बघा मी इथं बाजूच्या चित्रामध्ये दाखवलं आहे. आता इथे जर आपण जर पाहिलं, तर या बाजूच्या पिक्चरमध्ये जर आपण पाहिलं, तर हे सर्व, तर मीन काय असतं, तर मीन असतो सर्वांची सम. मीन इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 अपॉन n number of distances. This is the mean distance and mean distance is represented by small r. ओके, तर काय झालं, टाईम पिरियड झाला टी, ओके, आणि मीन डिस्टन्स झाला r. तर आता आपण पुन्हा एकदा लॉ वाचून घेऊया. स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन, दॅट इज टी स्क्वेअर. स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, कुणाशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स. हा आर म्हणजे मीन डिस्टन्स आहे, त्याचा काय करा क्यूब, क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन, ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन, दॅट मीन्स टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. प्रोपोर्शनॅलिटी साईन कॅन्सल करूया, तर होणार हा टी स्क्वेअर इज इक्वल टू कॉन्स्टंट के इंटू आर क्यूब. आर क्यूब तिकडे शिफ्ट करा, तर टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब, ओके, इज इक्वल टू के. तर केचं व्हॅल्यू हे लक्षात ठेवायचं आहे, केचं व्हॅल्यू काय राहणार, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के. दिस इज द व्हॅल्यू ऑफ कॉन्स्टंट. ओके, आय होप की एवढं आपल्याला समजलं असेल. नेक्स्ट पार्टकडे आपण वळूया. आता जो नेक्स्ट पार्ट आपण पाहणार आहोत, तर ते केपलर्स लॉशी संबंधित काही पॉईंट आहे. पहिला पॉईंट काय म्हणतो आहे की केपलर्स ऑब्टेन दिस लॉ सिम्पली फ्रॉम स्टडी ऑफ द पोझिशन ऑफ प्लॅनेट्स ऑब्टेन बाय रेग्युलर ऑब्झर्वेशन. तर रेग्युलर ऑब्झर्वेशननी प्लॅनेटच्या ज्या पोझिशन्स आहेत, तर रेग्युलर ऑब्झर्वेशननी प्लॅनेटच्या ज्या पोझिशन्स आहेत, त्या पोझिशनवरून हे सिम्पल लॉ काय करण्यात आले, बनवण्यात आले. लक्षात ठेवा, हा होता फर्स्ट पॉईंट. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट आपण पाहूया. ही हॅड नो एक्सप्लेनेशन ॲज व्हाय प्लॅनेट ओबे दिस लॉ. तर केपलर्सनी असं कोणतंही एक्सप्लेनेशन दिलं नाही की प्लॅनेट हे लॉ का बरं ओबे करतं, याचं कुठलंही एक्सप्लेनेशन केपलर्सनी सांगितलेलं नाही. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण पाहतोय. वी विल सी बिलो हाऊ दिस लॉ हेल्प्ड न्यूटन इन द फॉर्म्युलेशन ऑफ हिज थेरी ऑफ ग्रॅव्हिटेशन. ओके, तर आपण खाली ते पाहणारच आहोत, म्हणजे समोर ते पाहणारच आहोत की हे जे लॉज जे केपलर्सनी बनवलेले लॉज न्यूटन्सच्या ग्रॅव्हिटेशनल थेरीसाठी, फॉर्म्युलेशनसाठी कशी मदतगार ठरली, ते आपण पुढं समजणारच आहोत. तर आय होप विद्यार्थी मित्रांनो की इथपर्यंत आपल्याला समजलं असेल. आपण अशीच सिरीज कंटिन्यू ठेवतो आहे, पुन्हा पहा आणि वाचन करत राहा. आय होप की आपल्याला सर्व काही समजेल. धन्यवाद.